पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं 13 वर्षीय मुलावर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत विविध गावांमध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे। गेल्या 15 दिवसांपासून पिंपरखेड जांबूत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जणांचा बळी गेला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आज सकाळपासून शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावात नागरिक रस्त्यावर उतरलेत। कवठे यमाई मार्गे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर ग्रामस्थांनी टायर जाळत शासनाच्या वन विभागाविरोधात निषेध व्यक्त केलाय। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोपटराव गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषाताई गावडे, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नाना उगडे, भरत भोर, सुदाम भाऊ इचके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबेगाव शिरूर तालुका अध्यक्ष राजेंद्र सांडभोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जर बिबट्यांच्या हल्ल्यावर तात्काळ नियंत्रण आणून योग्य ती उपाययोजना करण्यात आली नाही तर यापुढील काळात अधिक आक्रमक आंदोलन छेडलं जाईल। इंडिया न्यूज R7 सुभाष शेटे, शिरूर, पुणे। पंचायत सदस्य आणि या गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नाना उगडे आहेत। नानांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये या घटनांचा निषेध केलेला आहे। गेल्या 15 दिवसामध्ये 3 जणांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झालेला आहे। पाहूयात काय म्हणतायत बाजीराव नाना। काल जांबूत या ठिकाणी पिंपरखेड या ठिकाणी ज्या गेल्या 15 दिवसात घटना झाल्या त्या अतिशय निंदनीय अशा घटना आहेत आणि बिबट्यांचा जो उपद्रव वाढत चालला आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने पिंजऱ्यांची संख्या जरी वाढवली तर वन खात्याच्या अंदाजानुसार ह्या परिसरात 1000 बिबटे आहेत। 1000 बिबट्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी जर करायचा असेल तर शासनाने ठोस पावलं उचलून स्वसंरक्षणार्थ शेतकऱ्यांना परवाने द्यावेत बंदूकचे। त्याचप्रमाणे बिबट्यांचा जो काही अधिवास आहे त्या ठिकाणी नवीन बिबट्या निवारा केंद्र या परिसरात स्थापून सगळे बिबटे त्या ठिकाणी एकत्र करून सोडावेत की जो नागरिकांचा आरोप आहे का बिबट्या पिंजऱ्यामध्ये पकडून त्याच ठिकाणी जवळपास परत सोडला जातो। जर निवारा केंद्र या ठिकाणी झाले, वन खात्याची या ठिकाणी भरपूर या भागामध्ये जमीन आहे, त्या ठिकाणी नवीन बिबट्यांचं निवारा केंद्र उभं राहावं का ज्याची क्षमता 1000च्या पुढे असेल तरच हा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी सुटू शकतो अशी माझी शासनाला विनंती आहे। तर हे होते बाजीराव नाना। तर ती गेल्या 15 दिवसात 3 जणांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। या ठिकाणी सरकारने खास करून वन विभागाने ठोस उपाययोजनेची गरज सर्व प्रकारच्या सर्व स्तरातल्या नागरिकातून व्यक्त केली जात आहे। कॅमेरा पर्सन शरीफ मोमीनसह सुभाष शेटे, शिरूर, पुणे। काय झालं मागाच्या बाईट आहेत ना। शिरूरच्या पश्चिम भागामध्ये घडलेल्या कालच्या घटनेच्या निषेधार्थ आज कवठे यमाई तालुका शिरूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी देखील भेट दिली। पाहूयात कालच्या घटनेच्या निषेधार्थ त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते। काल पिंपरखेड येथे अतिशय भयानक घटना घडली। पिंपरखेड गावामध्ये तिसरी घटना आहे। जांबूत परिसरामध्ये 5 घटना, एकंदरीत 8 जणांचा बळी ह्या बिबट्यांनी घेतलेला आहे आणि याबाबत लोकांमध्ये अतिशय असंतोष निर्माण झालेला आहे। जनसामान्य माणूस हा रस्त्यावर आलेला आहे, त्याला हिंसकही वळण लागलेलं आहे। पाठीमागच्या आठवड्यामध्ये सुद्धा ही घटना झाल्यानंतर आंदोलन केलं, त्यामध्ये लक्ष घालून आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर ही घटना गाठली। तातडीची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पिंजऱ्या या बिबटे पकडण्यासाठी 200 पिंजऱ्यांना 2 कोटी रुपये आमदार अजितदादा पवार यांनी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मंजूर केले आणि त्या पद्धतीने कारवाई सुरू झाली। परंतु हे रोडावलेलं प्रशासन अजूनही कुठं कारवाई केलेली दिसत नाही। त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये फार असंतोष निर्माण झालेले आहे आणि कालची घटना ही त्यामुळेच घडलेली आहे।
त्यामुळं सगळ्या जनतेने आता ठरवलेलं आहे, शासनाने जोपर्यंत याच्यावर ठोस कृती होत नाही तोपर्यंत मागं हटायचं नाही. मग त्याला हिंसक वळण जरी लागलं तरी सगळ्या पद्धतीने त्याला सामोरं जायचं लोकांनी निर्णय घेतलेला आहे आणि अतिशय उग्र रूप त्याला धारण झालेलं आहे. आताच एक माहिती कळाली की नामदार वळसे पाटील साहेब अजितदादा यांच्या माध्यमातून या पिंपरखेड परिसरामध्ये बिबटे मारण्यासाठी एक टीम त्या ठिकाणी आलेली आहे. जे नरभक्षक बिबटे झालेले आहेत त्यांचा संहार करण्यासाठी त्या ठिकाणी टीम पोहोचलेली आहे. परंतु एवढ्यावरती त्याचं समाधान नाही, काहीतरी ठोस कार्यवाही झाली पाहिजे ही सगळी जनसामान्यांची मागणी आहे आणि या जनतेबरोबर आम्ही सगळे आहे. मग वाटेल ते करायची वेळ आली तरी त्याला सगळी आमची तयारी आहे. शिरूरच्या पश्चिम भागामध्ये बिबट्यांची दहशत अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. या 15 दिवसामध्ये 3 जणांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झालेला आहे. कालही देखील पिंपरखेडसारख्या गावामध्ये एका 13 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तो मुलगा ठार झालेला आहे, मृत्यू पडलेला आहे. परिस्थिती अतिशय भयान होत चाललेली आहे. नागरिक संतप्त झालेले आहेत. आज या अष्टविनायक महामार्गावर कवठेमाई गावातील ग्रामस्थांनी त्या घटनेचा निषेध म्हणून रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेश सांडबोर काय सांगतायत ते पाहूया. काल पिंपरखेड या ठिकाणी लहान जे 13 वर्षाचं मूल आहे त्या मुलावरती बिबट्याने हल्ला केला. गेल्या काही 15 दिवसामध्ये एक लहान मुलगी असेल, एक वयोवृद्ध आजी असेल, या 3 मुलांचा 15 दिवसात बिबट्याने बळी घेतला आहे. तरी शासनाने या गंभीर दुर्घटनेचा विचार करावा आणि त्या बिबट्यांचं काही जे निवारण असेल ते लवकरात लवकर करावं. आज परिसरामध्ये वन विभाग सांगते 1000 बिबटे आहेत. बिबट्यांची संख्या 1000पेक्षा जास्त आहे. काल जो बिबट्या नरभक्षक बिबट्या जो बनला आहे त्याला मारण्यासाठी कलेक्टर ऑर्डर निघाली आहे. परंतु एक बिबट्या मारून तो प्रश्न सुटणार नाही. बाकीच्याही बिबट्यांचा बंदोबस्त, त्याला निवारण केंद्र वगैरे उभे करून लोकांना 25 लाख देण्यापेक्षा त्या बिबट्यावरती तो खर्च करून लोकांना बिबट्याच्या जी भीती आहे त्यातून मुक्त करावं शासनाने लवकरात लवकर. आज जे कवठ्यात हजारो लोकांचं आंदोलन झालं त्या आंदोलनापेक्षा मोठमोठी आंदोलन आज नाशिक महामार्गावरती पण मोठं आंदोलन आज उभं आहे, चालू आहे. प्रत्येक गावोगावात इकडे या बेड भागात 2-3 तालुक्यां मिळून ही आंदोलनं पुढे उभी राहतील. पुण्यासारख्या शहराला आणि नाशिकसारख्या शहरांना हे रास्ता रोको झाल्याच्यानंतर त्याला अडचणी निर्माण होतील. त्या अडचणीचा विचार करून सरकारने याबाबतीत लवकर गंभीर विचार करावा आणि दखल घ्यावी ही सरकारला विनंती वाजा सूचना करतो आणि थांबतो. आज जे अष्टविनायक महामार्गावर आंदोलन झालं, या आंदोलनाच्या ठिकाणी शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषाताई गावडे यांनी भेट दिलेली आहे आणि या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत या घटनेचा देखील निषेध केलेला आहे. पाहूयात मनीषाताई काय म्हणतायत या घटनेबाबत. खरं तर प्रथमतः मी या घटनेचा निषेध करते. आजकाल खरं तर 13 वर्षाचा मुलगा बिबट्याचा बळी ठरलेला आहे. अशा घटना घडू नयेत. त्यांचा मुलगा काय किंवा आपल्या घरातला मुलगा काय, सगळी आपलीच मुलं आहेत. आणि खऱ्या अर्थानं हे जे कवठेकरांनी हजारोच्या संख्येने आंदोलन केलेलं आहे त्याला पूर्णतः पाठिंबा देत आहे आणि सरकारने याचा गांभीर्याने विचार करून त्याच्यावर काय उपाययोजना करावी हीच मी सरकारला विनंती करते. तर याबाबत सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात असा आशावाद मनीषाताई गावडे यांनी व्यक्त केलेला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत शेठ भोर आहेत, जे सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. या घटनेबाबत काय म्हणतायत ते पाहूयात. कालची जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. काल त्या परिसरात घडलं असं, आज तालुक्यामध्ये असं, या पंचक्रोशीमध्ये असं सुळसुळाट बिबट्यांचा झालेला आहे आणि याचा जर बंदोबस्त शासनाने केला नाही तर काळ सोकावणार आहे. एकतर शासनाने स्वसंरक्षणासाठी हत्यारबंद राहण्यासाठी हत्याराची व्यवस्था करावी सर्वसामान्यांना, अन्यथा त्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा एवढीच अपेक्षा करतो. जाळी ठोका म्हणा.
शिरूरच्या पश्चिम भागामध्ये बिबट्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे आणि या बिबट्यांची दहशत आमच्या या शिरूरच्या बेड भागासह कवठेमाई आणि शिरूर परिसरात सातत्याने मानवाला त्रासदायक ठरत आहे. कालच पिंपरखेड तालुका शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दिवसाढवळ्या एका 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि या घटनेने पुन्हा एकदा हा परिसर हादरून गेलेला आहे. शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत जे आज सकाळी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. काय त्यांच्या भावना आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या शब्दामध्ये आपण जाणून घेऊयात. काल पिंपरखेड या ठिकाणी जी काही घटना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षाचा बालक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला, गेल्या 20 दिवसामध्ये तिसरी घटना त्या ठिकाणी झालेली आहे. शासनाला आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही प्राण्यांसाठी कायदा केला, माणसांसाठी कायदा आहे की नाही? एकतर माणसांना राहायला सांगा, नाहीतर प्राण्यांना त्या ठिकाणी बिबट प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करा. आज शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गाला शेतीची कामं करण्यासाठी दिवसा त्या ठिकाणी जावं लागतं आणि दिवसा ढवळ्या जर बिबट्यांचे हल्ले होणार असेल तर शेतकरी वर्गाने जगायचं कसं, असा सवाल आमचा शासनाला त्या ठिकाणी आहे. म्हणून आमची विनंती आहे आणि इशारा पण आहे की आपण या ठिकाणी बिबट्यांचा बंदोबस्त अगदी थोड्या वेळामध्ये जितका लवकर होईल तितक्या लवकर त्या ठिकाणी करावा आणि आपण तो बंदोबस्त नाही झाला तर उद्या येणाऱ्या थोड्याच कालावधीमध्ये काही दिवसामध्ये या ठिकाणी आज गावामध्ये आंदोलन झालं, गावामध्ये रस्ता रोको झाला, नंतर या ठिकाणी मोठा 2-3 तालुक्या मिळून रस्ता रोको होणार आहे आणि उद्या भविष्यामध्ये 4, 8, 10 दिवसामध्ये हा बंदोबस्त बिबट्याचा शासनाने जर नाही केला तर प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकरी या ठिकाणी बाहेर पडेल आणि शासनाला त्या ठिकाणी बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होईल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.